करपेवाडीतील जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना देखील आणि कोर्टाचा स्टेटस को आदेश असताना देखील या ठिकाणी राज बिल्डर आपल्या भाडोत्री गुंडांना घेऊन आणि कमरेला पिस्तूल लावून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे। या गुंडगिरी विरुद्ध आज या ठिकाणी करपेवाडी संघर्ष सेवा समितीच्या वतीने सनदशीर मार्गाने धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी शासनाला आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केली आहे की त्याचा पिस्तूल परवाना रद्द करण्यात यावा आणि याच्याबरोबर जे गुंड असतात भाडोत्री त्यांची चौकशी करण्यात यावी, राज बिल्डर विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करावी या मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं होतं। जर या ठिकाणी मागण्या मंजूर केलेल्या झाल्या नाहीत तर पुढील आंदोलन हे गृहमंत्र्यांच्या बंगल्यासमोर करण्यात येईल असा इशारा समितीच्या वतीने मी देतो। वर्षभरापासून नाही कसं आहे, याच्यामध्ये कुठे ना कुठे काही अधिकारी भ्रष्ट असल्यामुळे या ठिकाणी न्याय आणि स्थानिक राजकीय लोकांना त्याला पाठबळ आहे, लक्षात ठेवा। राजकीय पक्षांना कसं पक्षनिधी मिळाल्यानंतर ते जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करताचा माझा स्पष्ट आरोप आहे। कारण यामध्ये आम्ही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि आम्ही स्थगिती मिळवलेली आहे न्यायालयात। आणि न्यायालयातून स्थगिती असताना देखील हा गुंडगिरी जर करत असेल तर आम्ही या गुंडगिरीच्या विरुद्ध या ठिकाणी आज सनदशीर मार्गाने धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। तुम्ही आता भाषणामध्ये उल्लेख केला, बंदुकीच्या दाग दाखवून तो लोकांना भयभीत करतोय, धमकी देतोय, त्याच्याबद्दल काय तुम्ही पोलीस तक्रार केली का? हो केली आहे, गुन्हा दाखल ऑलरेडी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे ना। लोकांना बुलडोजर आणून घर बेकायदेशीर खाली करू असं गुन्हा दाखल आहे। आमची मागणी आहे की त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि बॉन्ड लिहून घ्यावा, बंधपत्र म्हणतो आपण त्याला। कारण न्यायालयात खटला चालू असताना तू गुंडेगिरी करू शकत नाही, त्याचं बंधपत्र घ्या ना तेव्हा।